नमस्कार. नवीनशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ सुटसुटीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी, तसेच गव्हाचे पीठ, गूळ आणि भरपूर पौष्टिक पदार्थ वापरून बनवलेली गूळपापडी रेसिपी. चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करतोय. तर प्रथम आपण ह्या ट्रेला ग्रीस करून घेतोय तुपाच्या साहाय्याने. आता साहित्य सांगते. तर 1 वाटी तूप घेतलं, ह्याच वाटीने 1 वाटी गूळ आणि ह्याच वाटीने 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चाळून वगैरे घेतलेलं आहे. थोडेसे शेंगदाणे खरपूस भाजून जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. खूप छान लागतात शेंगदाणे गुळपापडीमध्ये. खसखस घेतलेली आहे. 1 मोठा चमचा खसखस आहे. 1 मोठा चमचा तीळ घेतलेला आहे. गावरान तीळ आहे आणि सुंठ पावडर अर्धा चमचा आणि वेलची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे. प्रथम आपण हे खसखस भाजून घेणार आहोत. गुळपापडीला ह्याचा फ्लेवर खूप छान लागतो आणि प्लस आपण वाटून टाकल्यामुळे ना गुळपापडीची चव अजून खुलून येते. खूप सुंदर लागते खायला. काय काय जण टाकतात अख्खे, पण मी वाटून टाकते. भाजून मस्त झालेले आहे. साईडला काढतोय. आता वाटून घेते. थोडीशी खसखस आपण गार्निशसाठी ठेवतोय. आता हे वाटून घेऊ. जाडसर असं वाटून घ्यायचं. खूप छान लागते. नक्की ट्राय करा वाटून एकदा गुळपापडीसाठी. वाटून झाले. आता साईडला काढतोय आता आपण. चला आता रेसिपी सुरुवात करतो आपण. तर पॅनमध्ये आपण 1 वाटी तूप टाकतो. आपण जेवढं घेतलं आहे तेवढं सर्व टाकायचं आहे. तूप आपण वितळून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. पूर्ण ही प्रोसेस म्हणजे गव्हाचं पीठ भाजच तर आपण गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. तूप पण छानसं वितळलं. आपण जे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकतोय त्याच्यामध्ये. हे बघा, आता तूप सगळं गव्हाच्या पिठाने ओढून घेतले, सुटसुटीत झाले. जसं जसं आपण भाजत जाऊ तसं तूप रिलीज व्हायला सुरुवात होती. त्यामुळं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. स्लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे. खसखस आपण घेतलेली होती भाजून, ती टाकलेली आहे. तीळ पण टाकलेलं आहे. म्हणजे गव्हाच्या पिठाबरोबर खूप छान भाजलं जातं अजून तीळ आणि खसखस. व्यवस्थित परतून झाले की आता आपण शेंगदाणे जे भाजून घेतलेले आहेत ते टाकतोय. आपण शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत, त्यामुळे गुळ पापडीची वडी खाताना ना दाताखाली आली की खूप छान लागते. प्लस त्याच्यामध्ये खसखस, तीळ, खूप सुंदर अशी वडी लागते ही. हे बघा, तूप पण रिलीज व्हायला लागलेलं आहे. अजून आपल्याला एक 5 मिनटं व्यवस्थित भाजायचं आहे. बिस्किटचा कलर घ्यायचा आहे आपल्याला ह्या पिठाला. असं भाजायचं आहे. आता सुंठ पावडर आणि वेलची पावडर आपण जी घेतलेली आहे ते टाकतोय. हे बघा, कलर पण चेंज झालेला दिसतोय तुम्हाला. खूप सुंदर असं भाजलं गेलेलं आहे आपलं पीठ. आता गॅस बंद करायचा. मला वाटतं 10 ते 15 मिनटं लागलेले आहेत मला भाजायला. गॅस बंद केला आहे, खाली घेतलेला आहे. आता गरम आहे तोपर्यंतच आपल्याला गूळ टाकायचं आहे. त्यामुळं गूळ किसून घ्यायचा नेहमी. किसल्यामुळं पटकन वितळतं आणि आपलं गव्हाचं पीठ गरम आहे त्यामुळं पटकन वितळलं ते गूळ आपलं. मी मिक्स करून घेते सर्व. हे का, पूर्ण गूळ मिक्स झालेला आहे, सुटसुटीत झालेला आहे. आता हे सर्व सारण आपण ट्रेमध्ये टाकतोय. आता चमच्याच्या साहाय्याने किंवा एक फुलपत्र घ्यायचं, फुलपत्राला तूप लावायचं आणि सर्व वडीची जाडी आपल्याला सेम करून घ्यायची. मी तूप लावलेलं आहे. माझ्या हातनं स्किप झालं आहे. आपण जी खसखस काढली होती ना ती पण वरनं टाकलेली आहे आणि आपण ज्या शेंगा काढल्या होत्या ते सुद्धा वरनं टाकलेलं आहे. फुलपत्राच्या साहाय्याने सर्व सेम करून घ्यायचं, दाबून दाबून असं, म्हणजे अशी भुसभुशीत अशी वडी होत नाही आहे. थोडंसं थंड झालं आहे. आता चाकूच्या साहाय्याने आपण वड्या कापून घेतो आहे. चाकू बघा ना किती मस्त असं जातो, म्हणजे खूप छान अशी वडी झालेली आहे आपली. वड्या काढून घेते मी. थंड झालं की खूप सुंदर अशा वड्या निघतात. हे बघा, खूप छान अशा वड्या झालेल्या आहेत, मऊसूत अशा. मी अशा सगळ्या वड्या काढून घेते आता. किती सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत.
चवीला खूप छान लागतात. नक्की ट्राय करा. गुळपापडी खाताना शेंगदाण्याचा फ्लेवर, तो खसखस, ते तिळाचा फ्लेवर खूप सुंदर अशी लागते. आता हे सर्व मी सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व वड्या काढून सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता एक तुम्हाला तोडून पण दाखवते, किती मऊसूद अशी झालेली आहे आणि प्लस मी खाऊन बघितलेलं आहे. खूप सुंदर वडे झालेले आहेत. मी थोडीशी खाऊन बघितली होती. तोंडात टाकताच विरघळली. एवढी सुंदर अशी वडी झालेली आहे. नक्की ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची पारंपरिक गुळपापडी रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.